हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 पासून तर 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर मित्रांनो, 2014ची आणि 2015ची क्वेश्चन पेपर आपली बघून झालेली आहे आणि आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016ची बघणार आहोत. तर त्यातील काही क्वेश्चन आपले बघून आधीच झालेले आहे. आधीचे लेक्चर तुम्ही बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची PYQ सिरीज आहे. तुमचे बरेचसे टॉपिक या PYQ सिरीजमधून कव्हर होतील. तर आयोगाने कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे आणि कोणत्या टॉपिकवर आयोगाचा भर आहे, तर हे तुमचं नक्कीच क्लिअर होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि व्हिडिओला जर लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न काय आहे आजचा आपला, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर विधानं दिलेली आहे. तर पहिलं काय आहे, अतिरेकी विरोधी पथकाची ATS निर्मिती महाराष्ट्र शासनाद्वारे 2004 साली करण्यात आली. दुसरं, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाची म्हणजे CRPF भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि प्रमुख अशी असते. तिसरं, जलद कृती दल RAF ही केंद्रीय राखीव पोलीस दलाची विशेष शाखा आहे. आणि चौथं काय आहे, विशेष सुरक्षा गट SPG हा विशिष्ट स्थळाच्या संरक्षणासाठी जबाबदार असतो. तर आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर यापैकी चुकीचं विधान कोणतं आहे? तर पहिलं विधान मित्रांनो बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आहे, तिसरं पण बरोबर आहे आणि चौथं, विशेष सुरक्षा गट SPG हा विशिष्ट स्थळांच्या संरक्षणासाठी जबाबदार असतो. तर हे विधान मित्रांनो चुकीचं आहे. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर कोणता आहे? तर ते ऑप्शन 4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विवाहित मुलीकरता त्यांच्या माहेरच्या मार्फत साजरा केला जाणारा निनगोल चाकोबा हा सण पुढीलपैकी कोणत्या प्रांताचा आहे? तर पर्याय उत्तरे काय आहे, अरुणाचल प्रदेश, दुसरं मणिपूर, तिसरं लडाख आणि चौथं सिक्कीम. तर ते कोणतं राज्य आहे की जेथे विवाहित मुलींकरता त्यांच्या माहेरच्या मार्फत साजरा केला जाणारा सण कोणता आहे? निनगोल चाकोबा हा सण कोणत्या प्रांताचा आहे? तर तो मणिपूर राज्याचा आहे. तर ऑप्शन सेकंड हे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं. नेक्स्ट क्वेश्चन, थिल्लाना हा कोणत्या नृत्य प्रकाराचा भाग आहे? तर ऑप्शन काय आहे, कुचिपुडी, ओडिसी, भरतनाट्यम आणि कथ्थक. तर थिल्लाना हा कोणत्या नृत्य प्रकाराचा भाग आहे? तर तो भरतनाट्यम. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही? तर ऑप्शन आहे केरळ, तमिळनाडू, तिसरं कर्नाटक आणि चौथं झारखंड. तर याचे योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? आपल्याला काय विचारलं आहे, तर कोणत्या राज्याने भारतीय हत्ती आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही असं विचारलेलं आहे. तर याचे योग्य उत्तर काय आहे मग? ऑप्शन सेकंड तमिळनाडू. नेक्स्ट क्वेश्चन, द मेकिंग ऑफ द महात्मा चे दिग्दर्शन कोणी केले? तर ऑप्शन आहे सत्यजित रे, दुसरं मृणाल सेन, तिसरं रिचर्ड ॲटनबरो आणि चौथं श्याम बेनेगल. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? तर द मेकिंग ऑफ द महात्माचे निर्देशन कोणी केले होते? तर ते श्याम बेनेगल यांनी केले होते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन, परिघाच्या संदर्भात पुढील बॉल उतरत्या क्रमात लावा. तर काय दिलं आहे आपल्याला? व्हॉलीबॉल, दुसरं बॉल बेसबॉल, तिसरं बास्केटबॉल आणि हँडबॉल. म्हणजे त्यांचा बॉलचा परीघ ज्या बॉलचा जास्त आहे त्याला ते 1 नंबरला येईल. तर मग 1 नंबरला कोणतं येईल? तर ते बास्केटबॉल. तर बास्केटबॉलचा परीघ हा जास्त असतो. त्यानंतर व्हॉलीबॉल, त्यानंतर हँडबॉल आणि 4 नंबरला बेसबॉल येईल. तर मग याचं योग्य उत्तर काय राहील? तर ऑप्शन फर्स्ट क, अ, ड आणि ब. नेक्स्ट क्वेश्चन, सायना नेहवाल बाबत खालीलपैकी कोणती विधान चुकीचे आहे? तर काय आहे, जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे. ब, ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. तर पर्यायी उत्तरे काय आहे? फक्त अ, फक्त ब, तिसरं दोन्ही अ आणि ब, चौथं दोन्ही नाहीत. तर मित्रांनो, सायना नेहवालबद्दल आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं सांगितलेलं आहे. तर काय आहे, जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे. तर ही विधान बरोबर आहे. आणि ब, ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. तर हे पण विधान बरोबर आहे आणि आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर मग याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन 4 दोन्ही नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन, म्यानमारमध्ये 2015च्या राष्ट्रीय निवडणुकांनंतर लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संसदेतील टिंबटिंब टक्के जागा स्वतःकरताच राखून ठेवल्या आहेत. तर ऑप्शन काय आहे? 20, 25, 33 आणि 50. तर त्याचे योग्य उत्तर आहे 25. तर मित्रांनो, हा करंट अफेअर्सचा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन, टाइम मॅगझिनने भारतीय लेखिका शोभा डे यांचा उल्लेख भारताची जॅकी कार्लिन्स असा केला होता. तर जॅकी कार्लिन्स इतक्यात निवर्तल्या. त्यांच्या एका पुस्तकावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत बंदी घालण्यात आली होती व ते त्यांचे पहिले पुस्तकही होते. तर ते कोणते होते? तर ऑप्शन आहे द वर्ल्ड इज फुल ऑफ मॅरिड मेन, दुसरं हॉलिवूड वाईल्ड्स, तिसरं हॉलिवूड हजबंड्स, चौथं हॉलिवूड डिवोर्स. तर याचं योग्य उत्तर काय आहे?
तर त्यांचं पुस्तक कोणतं होतं? तर त्यांचं होतं द वर्ल्ड इज फुल ऑफ मॅरिड मॅन. तर हा पण करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इतक्यात ओमर शरीफ ज्यांनी अर्ध्या शतकापेक्षा अधिक काळासाठी जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, हृदयविकाराच्या झटक्याने निवर्तले. तर त्यांच्याबद्दल काय खरे नाही? तर ते डॉक्टर झिवॅगो म्हणून स्मरणात राहतात. दुसरं, उत्कृष्ट ब्रिज प्लेयर म्हणून ओळखले जात. तिसरं, त्यांना अल्झायमर स्मृतिभ्रंश झाला होता आणि ते मॅकेन्झी गोल्डमधील मॅकेन्ना होते. तर याच्याबद्दल काय खरं नाही असं विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 4, ते मॅकेन्झी गोल्डमधील मॅकेन्ना होते. हे चुकीचं आहे. तर हा पण करंट अफेअर्समधला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, त्या राज्याचे नाव सांगा ज्या राज्याने उंचीने 4 फूटपेक्षा कमी असलेल्या 21 वर्षावरील लोकांची मोजणी केली व त्यांना ₹800 दर महिना आर्थिक सहाय्य देऊ करून इतर राज्यांसाठी आदर्श घालून दिला आहे. तर पर्याय उत्तर आहे केरळ, गुजरात, उत्तराखंड, पश्चिम बंगाल. तर याचे उत्तर आहे ऑप्शन 3, उत्तराखंड. तर मित्रांनो, हा पण करंट अफेअर्सचा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन, खुशवंत सिंह जेव्हा इलिस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियाचे संपादक होते तेव्हा वीकलीने शिखर गाठले. त्यांच्या लेखनात येतात. तर पहिलं काय आहे? द हिस्ट्री ऑफ शिखर्स. दुसरं, द ट्रेन टू पाकिस्तान. तिसरं, द कंपनी ऑफ विमेन. चौथं, द सनसेट क्लब. पाचवं, सेक्स, स्कॉच अँड स्कॉलरशिप. सहावं, विथ मॅथीज टूवर्ड्स वन अँड ऑल. सातवं, नॉट अ नाईस मॅन टू नो. आणि आठवं, द गुड, द बॅड अँड द रिडिक्युलस. तर कोणती त्यांची घरची कादंबरी ठरली? तर पर्याय उत्तरे काय आहे? तर 3rd, 4th, 5th अँड 6th. तर त्याचे उत्तर आहे ऑप्शन 2nd, 4th. द सनसेट क्लब ही त्यांची कादंबरी ठरली होती अखेरची. तर ऑप्शन 2nd याचं योग्य उत्तर आहे.